रामकृष्ण हरी माऊली आज अचानक पंढरपूरला येणं केलं होतं आणि छान ठरवलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायचं. आणि माझे आजी आजोबा पण आले होते, म्हणजे माझ्या मम्मीचे मम्मी आणि पप्पा. आणि आम्ही सगळ्यांनी छान विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन केलं आणि मन खूप प्रसन्न झालं. विठ्ठल विठ्ठल नाम जप करत आमचं दर्शन पूर्ण झालं आणि आम्ही आता चौपाळ्याकडे निघालो होतो. आणि चौपाळ्यामध्ये आम्हाला श्रीकृष्णांचं दर्शन घ्यायचं होतं, त्यासाठी आम्ही चौपाळ्यामध्ये आलो आहे बघा. आणि जेव्हा आम्ही विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतो तेव्हा चौपाळ्यामधल्या श्रीकृष्णांचं देखील दर्शन घेतो आम्ही. आणि जेव्हा चौपाळ्यामध्ये आपण आत जातो त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला गौमाता दिसते बघा. गाई आणि तिचं वासरू खूप छान आहे, दाराच्या तोंडालाच आहे मंदिराच्या. आणि तिथून आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये आई आणि माझ्या आजी दर्शनासाठी गेले होते बघा. आणि दुपारची वेळ होती, गर्दी देखील खूप होती. आणि आजचा श्रीकृष्णांचा पोशाख देखील बघा. जे भक्त श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी येतात त्यांनी हे छोटे छोटे हार श्रीकृष्णांच्या गळ्यात घातलेले आहेत बघा. छान चंदनाचा टिळा देखील लावलेला आहे. कृष्णाची बासरी आहे बघा, ती थोडीशीच दिसते. जो कृष्णाचा पोशाख आहे त्याच्या आडून ती बासरी दिसत नाही. आणि किती छान मुख दिसत होतं बघा श्रीकृष्णांचं. आणि मस्त श्रीकृष्णांचं देखील आम्ही दर्शन केलं. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झाल्यानंतर सगळेच भक्त श्रीकृष्णांचं दर्शन करायला येतात आणि आम्ही देखील तसंच करतो. आणि जर विठ्ठल दर्शनाला आम्हाला जाता नाही आलं आणि आम्ही कोणत्या तरी कामावस्था आम्ही पंढरपूरला आलो तर आम्ही श्रीकृष्णांचं कायमच दर्शन घेऊन जातो. आणि आज देखील तसंच होतं. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही कृष्णाच्या दर्शनासाठी आलो होतो. आणि बघा, पूर्ण गर्दी कमी झाली होती, त्याच्यामुळं मला हा व्हिडिओ नीट काढता आला होता. माझी आई आहे बघा, पूर्ण मनाभावापासून देवाला नतमस्तक होऊन हात जोडून उभी आहे. कारण माझी आई देखील श्रीकृष्णांची खूप मोठी भक्त आहे आणि आजी देखील सोबत होती. श्रीकृष्णांचं चरण स्पर्श करते बघा आजी, कारण श्रीकृष्णांच्या चरणाला लागल्यावर एक वेगळाच अनुभव येतो, खूप मन प्रसन्न वाटतं. आणि भक्तांची खूप गर्दी देखील होती श्रीकृष्णांच्या मंदिरात. जशी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी असते तशीच आपल्या चौपाळ्यामधील श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी देखील गर्दी असते. आणि ही बघा कृष्णाची बासरी आहे. आणि गर्दी कमी झाल्यामुळं हे सगळं मला नीट व्यवस्थित तुम्हाला दाखवता येत होतं. आपलं कर्म आणि आपली भक्ती कधीच वाया जात नाही, त्यासाठी भक्ती करायला कधीच कमी पडायचं नाही. आणि हे असं छान चौपाळ्यातलं मंदिर आहे बघा. आणि इथं आम्ही छान आमच्या मनापासून नतमस्तक होऊन दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही आमच्या मामाकडे येणार होतो. आजच्या दर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही तर दर्शनासाठी सारखं येतोच, पण आज माझे आजी आजोबा आले होते आणि तो दर्शनाचा आनंद माझा वेगळाच होता. कारण प्रत्येक वेळेस मी माझ्या मम्मी पप्पासोबत किंवा माझ्या मामा मामीसोबत मी दर्शन करत असते. आणि आज मला माझ्या आजी आजोबासोबत देवाचं छान दर्शन घडलं.